राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्वर ओकवर गेले होते। अजित पवारांच्या काकू प्रतिभा पवार यांच्या हातावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली। प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर गेल्याची माहिती मिळते। शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीचे 9 मंत्री सहभागी झाल्यानं राज्याच्या राजकारणात भूकंप आला। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवारही मैदानात उतरले। त्यांच्या टार्गेटवर फक्त अजित पवारांसह बंडखोरी केलेले राष्ट्रवादीचे नेते होते। तर वांद्रेतल्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी शरद पवारांच्या अनेक निर्णयांवर बोट ठेवलं। एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्याची स्थिती असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आज सिल्वर ओकवर दाखल झाले। कारण अजित पवारांच्या काकू आणि शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली। प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर दाखल झाले होते। मला वाटतं त्यांच्या काकी आजारी आहेत आणि त्याच्यामध्ये भेट घेणं त्याच्यामध्ये मला वाटतं काही चुकीचं नाही। अजित पवारांनी या भेटीतून आपल्या कुटुंबाला प्राधान्य दिल्याचं दिसून आलंय। राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे मंत्री सामील झाल्यानंतर तब्बल 13 दिवसानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खाते वाटप करण्यात आलं। अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खातं देण्यात आलंय। तर धनंजय मुंडे हे राज्याचे नवे कृषी मंत्री असणार आहेत। तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद देण्यात आलंय। अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी गेल्या 2 जुलै रोजी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर खाते वाटपाबाबत गेल्या 13 दिवसापासून महायुतीच्या नेत्यांमध्ये काथ्याकूट सुरू होता। अखेर शुक्रवारी मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अपेक्षेप्रमाणे अर्थमंत्रीपद, दिलीप वळसे पाटलांकडे सहकार मंत्रीपद, हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। छगन भुजबळांकडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद देण्यात आलंय। धनंजय मुंडे हे राज्याचे नवे कृषी मंत्री झालेत। अनिल पाटील यांच्याकडे मदत, पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचं खातं सोपवण्यात आलंय। आदित्य तटकरे यांच्याकडे महिला आणि बालविकास मंत्रीपद, संजय बनसोडे यांना क्रीडा आणि युवक कल्याण बंदरे विभागाचं मंत्रीपद देण्यात आलंय। खातं जे आहे हे सगळ्यांचं पोट भरणार। आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी हे खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांना आपापल्या जबाबदारीनुसार विरोधकांना सामोरं जावं लागणार आहे। बहुप्रतीक्षित असा खाते वाटपाचा निर्णय अखेर झाला। या खाते वाटपात राष्ट्रवादीला सामावून घेताना भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना थोडा त्याग करावा लागलाय। महायुतीच्या नेत्यांनी या खाते वाटपातून बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केलाय। महायुतीच्या खाते वाटपावर तोडगा काढताना मुख्यमंत्र्यांनी खांदेपालट सुद्धा केलाय। कारण भाजप आणि शिवसेना मंत्र्यांकडे असलेली अनेक खाती सरकारमधला नवा भिडू असलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना द्यायची होती। गिरीश महाजनांकडे असलेले वैद्यकीय शिक्षण हे खातं राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांना देण्यात आलंय। तर क्रीडा खातं राष्ट्रवादीच्या संजय बनसोडेंना देण्यात आलंय। गिरीश महाजन यांच्याकडे आता ग्रामविकास आणि पर्यटन खातं असेल। वादग्रस्त अब्दुल सत्तार यांच्याकडचं कृषी खातं काढून ते धनंजय मुंडेंना देण्यात आलंय। सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास खातं देण्यात आलंय। तर शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे असलेलं अन्न आणि औषध प्रशासन खातं काढून राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांना देण्यात आलं। तर मंगलप्रभात लोढा यांच्याकडचं महिला आणि बालविकास मंत्रीपद राष्ट्रवादीच्या आदित्य तटकरेंना देण्यात आलंय। अशा प्रकारे शिंदे, फडणवीस आणि पवारांनी खांदेपालट करत बॅलन्स साधण्याचा आणि सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केलाय। तब्बल 13 दिवसांची चर्चा, वादविवाद, मुंबई ते दिल्ली बैठकांचं सत्र अशा सगळ्या काथ्याकुटानंतर अखेर महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांच्याच हाती आलेल्या आहेत। कारण महाराष्ट्राच्या अर्थमंत्रीपदी अजित पवारांची वापसी झाली आहे। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर सरकारमधल्या मंत्र्यांची खाती आता स्पष्ट झाली आहेत। 2 जुलै रोजी अजित पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांची अर्थमंत्रीपदी वापसी होणार अशी चर्चा होती। पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदाला उघड विरोध सुरू झाल्याचं पाहायला मिळत होतं। पण शुक्रवारी जाहीर झालेल्या खाते वाटपात अजित पवारांच्या हाती पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आल्यात। कारण देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं अर्थ खातं आता उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आलंय। अर्थ खातं जे आहे दादांकडे आहे। आता अजित पवारांनाच अर्थमंत्रीपद मिळाल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा सूर सुद्धा मवाळ झाल्याचं पाहायला मिळतंय। दादांनी मला अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी काही निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो आणि मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यायला लागतो। निर्णय घेणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला काही काळजी वाटत नाही। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी घेतलेल्या आक्षेपानंतरही अजित पवारांकडे अर्थमंत्रीपद आल्यानं ते अर्थमंत्रीपद कशा पद्धतीने सांभाळतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल।
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती देताना राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांकडचे खाती बदलण्यात आली आहेत। खाते वाटपाच्या पूर्वी विद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना नारळ मिळणार अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही। त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला। शिंदे फडणवीस अजित पवार मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात खांदेपालट झालंय। मंत्रिमंडळात नव्यानं समावेश झालेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती देताना विद्यमान मंत्रिमंडळातील अनेकांना नारळ दिला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती। पण शिंदे फडणवीसांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती देताना कोणत्याही मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार नाही याची काळजी घेतली। 40 डिपार्टमेंट 42 मंत्री थे, उसमें से 20 ही मंत्री का शपथ विधि हुआ था। अभी नए हमारे पास 2 जुड़ गए हैं, 10 लोग आ गए हैं, तो नेचुरली है कि वो हमारे डिपार्टमेंट जो हमारे पास अतिरिक्त थे, एक्स्ट्रा थे, उनको दिए जाएंगे। इसीलिए मेडिकल एजुकेशन और स्पोर्ट डिपार्टमेंट ये एनसीपी के पास गया है। वर्षभर जी खाती सांभाळली त्या खात्यांमध्ये बदल झाला, पण मंत्रिपद कायम राहिल्यानं अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। त्यामुळे शिंदे फडणवीस पवार सरकारनं खांदेपालट करून सगळ्यांना खुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचं खाते वाटप झालं, मात्र राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार अजून झालेला नाहीये। त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झालाय। 2 दिवसात किंवा पावसाळी अधिवेशनानंतर हा विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यावरून विरोधकांनी मात्र जोरदार टोलेबाजी केली आहे। पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार याची चर्चा अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये। ज्यांना मंत्रिमंडळाचे वेध लागले ते आमदार अजूनही मंत्रिमंडळ विस्ताराच्या आशेवर आहेत। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला तरी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशा सत्ताधारी आमदारांना आहे। आणि झालं तर 17 तारखेच्या आत पण मंत्रिमंडळ विस्तार होईल, अन्यथा विस्तार हे झाल्याच्या नंतर पण होईल अधिवेशन झाल्यावर। मंत्रिमंडळातील खांदेपालट आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसाठी झालेल्या खाते वाटपानंतर पुन्हा इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या, पण विरोधक मात्र वेगळाच दावा करतायत। विरोधकांच्या मते मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडलाय, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असा दावा विरोधकांनी केलाय। माझं स्पष्ट मत आहे की विस्तारच होत नाही, बस नाराज आहे। शिंदे फडणवीस पवार मंत्रिमंडळात अजून बरीच मंत्रिपदं रिक्त आहेत, त्यामुळे येत्या 2 दिवसात काहीही होऊ शकतं हे नाकारता येत नाही आणि अनेक इच्छुक याच आशेवर आहेत। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिला दौरा केला तो छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात। या ठिकाणाहून पवारांनी बंडखोर आमदारांच्या विरोधात दंड थोपटले। यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी आज मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्याचा दौरा करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि हम भी किसी से कम नहीं हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी नाशिकसह येवला या आपल्या विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। नाशिक ते येवला या 90 किलोमीटरच्या प्रवासात 50हून अधिक ठिकाणी भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं। ठिकठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली। मला असं वाटतं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मिरवणूक आहे। याचं श्रेय जे आहे, इथे जे 8 दिवसापूर्वी साहेबांची जी मीटिंग झाली पवार साहेबांची, त्यामुळे या कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह आलेला दिसतो। खरं तर भुजबळांच्या या दौऱ्याला वेगळी राजकीय किनार होती। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर भुजबळांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं। भुजबळांचं हे बंड शरद पवारांच्या चांगलं जिवारी लागलं, त्यामुळे पक्षातल्या फुटीनंतर शरद पवारांनी पहिली सभा भुजबळांच्या मतदारसंघात घेत भविष्यातल्या राजकीय संघर्षाचं रणशिंग फुंकलं। शुक्रवारी छगन भुजबळांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्याला प्रत्युत्तर दिलं। 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी 2 आठवड्याच्या आत उत्तर सादर करावं अशी नोटीस सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना बजावली आहे। ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावली आहे। 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य कालावधीत घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं दिले होते। मात्र हा आदेश दिल्यानंतर 2 महिने उलटून गेल्यावरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात एकही सुनावणी घेतली नसल्याचं सुनील प्रभूंनी याचिकेद्वारे निदर्शनास आणून दिलं। या प्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। यावेळी नार्वेकरांना 2 आठवड्यांच्या आत आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश कोर्टानं दिले। नोटीस काय माझ्यापर्यंत अजून आली नाहीये, ती नोटीस प्राप्त झाल्यावर त्याचा अभ्यास करून उचित निर्णय घेऊ। सुप्रीम कोर्टानं ही नोटीस बजावल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापल्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्यात। हा एक आमच्यासाठी आशादायी आणि सकारात्मक। विधानसभा अध्यक्षांकडून या प्रकरणी उत्तर दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट नेमकी काय भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे।
सध्याच्या राजकारणाचा चिखल झाला असून नागरिकांशी मतांची प्रतारणा करणार नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सांगितलंय. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देणार असल्याचं सांगत एकला चलोरेची भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. राज ठाकरे आज दापोली आणि मंडणगडच्या दौऱ्यावर होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं जोरदार स्वागत करण्यात आलं. दापोलीत तर धोधो पावसात मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दापोलीत संपर्क कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं. सध्याचं राजकारण गलिच्छ झालं असून आपण व्यभिचारी राजकारण करणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. ठीक आहे, मी असलं व्यभिचारी राजकारण करणार नाही, मला जमणार नाही, मला जमत नाही, कळलं का? आणि असलं ह्याला जर राजकारण म्हणत असाल तर त्या राजकारणासाठी मी नालायक आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसेची भूमिका एकला चलोरेची असेल असंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलंय. मला आता हे जे काय सगळं चालू आहे महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये मला नाही वाटत मी कोणाबरोबर जाईल. उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती करणार का या प्रश्नावर त्यांनी बोलायला नकार दिलाय. एकूणच राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे कोकणातल्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय. राज्यातील बदललेल्या सत्ताकारणानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर मुंबईसह राज्याच्या अनेक भागात लागले. मात्र राज्यात जे काही सुरू आहे ते पाहता आपण कुणाशी युती करू असं वाटत नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. अजित पवारांच्या सत्ता सहभागानं राज्यात नवराजकीय समीकरण तयार झालंय. एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आल्यानंतर मनसेचे नेते कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असं आवाहन करतायत. पण आता राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी आपण कुणाशी युती करणार नाही असं सांगत चर्चांना पूर्णविराम दिलाय. मला आता हे जे काय सगळं चालू आहे महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये मला नाही वाटत मी कोणाबरोबर जाईल. राज ठाकरेंच्या या भूमिकेआधी उद्धव ठाकरेंनीही मनसेसोबत युतीबाबत कोणतंही विधान केलं नव्हतं हे विशेष. एकंदरीतच आता राज ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर करत काही मनसैनिकांच्या इच्छेवर विरजण टाकलंय. त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप शिवसेना आणि अजित पवार गट विरुद्ध काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांची महाविकास आघाडी आणि आता मनसे असा तिरंगी सामना रंगण्याची शक्यता आहे. भारतीय वैज्ञानिकांसाठी आणि तमाम भारतीयांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. भारताच्या चांद्रयान 3चं श्रीहरिकोटामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर उतरण्याचं नियोजन इस्रोच्या वैज्ञानिकांनी केलंय. गेल्या अनेक वर्षांपासून इस्रोचे शास्त्रज्ञ ज्या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी दिवस रात्र काम करत होते तो क्षण दुपारी 2:35 आला. श्रीहरिकोटा येथून LVM-3च्या साह्यानं चांद्रयान 3चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर चांद्रयान 3चे पेलोड वेगळे झाले. यानंतर विविध टप्पे यशस्वीरित्या पार करत चांद्रयान 3नं पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत प्रवेश केला. इस्रोच्या वैज्ञानिकांनी जोरदार जल्लोष केला. इस्रोच्या प्रक्षेपकानं रॉकेटनं LMV-3नं कामगिरी चोख बजावली. 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राच्या भ्रमणकक्षेत दाखल होईल. त्यानंतर 23-24 ऑगस्टला प्रोपज्वलन मॉड्यूलपासून विलग केलं जाईल आणि लँडर चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणापर्यंत टप्प्याटप्प्यानं उतरवण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तसंच चंद्राच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करणं आणि भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीनं ही मोहीम महत्त्वाची आहे. यमुना नदीला पूर आल्यामुळे दिल्लीतल्या अनेक भागात पाणी शिरलंय. त्यामुळे दिल्लीतलं जनजीवन विस्कळीत झालंय. पाणी शिरल्यामुळे दिल्लीत 3 जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे दिल्लीवर पिण्याच्या पाण्याचं संकट ओढवण्याची भीती आहे. पुरातून बचावासाठी NDRFच्या 12 टीम तैनात करण्यात आल्यात. दिल्लीत गेल्या 4 दिवसापासून यमुना नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतीये. पुराचं पाणी शहरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. सुप्रीम कोर्ट, यमुना बाजार, लाल किल्ला, राजघाट आणि ISBT काश्मीरी गेट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. दिल्लीच्या यमुना बाजार परिसर पाण्याखाली गेला असून या परिसरातील घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलंय. त्यामुळे लोक हैराण झाले. दिल्लीतल्या लाल किल्ल्यामध्ये पुराच्या पाण्याचा कहर दिसतोय. यमुनेचं पाणी लाल किल्ल्याच्या भिंतीपर्यंत पोहोचलंय. पुरामुळे लाल किल्ला बंद करण्यात आलाय. दिल्लीतल्या राजघाटमध्ये पाणी आल्यानं गीता कॉलनीचा फ्लायओव्हर बंद करण्यात आला.
आलाय। त्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीला जोडणारा मार्ग प्रभावित झाला असून वाहतूक वळवण्यात आली आहे। दिल्लीतल्या पूरस्थितीनं शाळा आणि महाविद्यालय रविवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आरटीओ परिसरात पूर परिस्थितीची पाहणी केली। यावेळी मंत्री आतिशी आणि सौरभ भारद्वाज सुद्धा उपस्थित होते। दिल्लीत आलेल्या पुरानं दिल्ली जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। टोमॅटोसह भाजीपाला आणि आता पाठोपाठ डाळी आणि कडधान्याच्या किमती सुद्धा गगनाला भिडल्या। या सर्व कडधान्याची 100 त्यांनी टप्पा पार केलेला आहे। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं। आवक घटल्यानं टोमॅटोच्या किमतीनं 100 गाठली आहे, तर पावसाळ्यामुळे भाज्याही महागल्यात। अशा स्थितीत सर्वसामान्यांकडून जेवणात डाळी आणि कडधान्याला पसंती दिली जाते। मात्र डाळी आणि कडधान्याच्या किमतीत वाढ झाली आहे। तूर डाळ 120 रुपये ते 140 रुपये किलो, मूग डाळ 108 ते 121 रुपये किलो, तर 1 किलो उडीद डाळ 110 ते 130 रुपये, चणा डाळ 68 ते 75 रुपये किलो, मसूर डाळ 78 ते 86 रुपये किलोवर पोहोचली आहे। येत्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। सप्लाय कमी आहे आणि डिमांड जास्त आहे, त्यामुळे थोडे भावमध्ये 5-10% वाढ झालेली आहे। पहिलं माप 2-2 किलो घेत होतो, आता अर्धा किलो घ्यायचं म्हणजे तर भारी पडायला लागले। आता सगळी महागाई वाढली, आणखीन इकडं कामाला सुरू झालं, काम लागत नाही। दरवाढीमुळे गृहिणींना कडधान्य खरेदी करताना काटकसर करावी लागते। त्याचप्रमाणे टोमॅटो भाजीपाल्यास पाठोपाठ डाळी आणि कडधान्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं गृहिणी काहीशा चिंतेत आहेत। मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा हाल सामोरे जावं लागतंय। मात्र येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली। या गणपतीमध्ये कशेडी बोगद्यातून एका लेनची वाहतूक सुरू होण्याबाबतचा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय। तर डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल असा दावा रवींद्र चव्हाणांनी पाहणीनंतर केलाय। गणपतीच्या अगोदर सिंगल लेन ही पूर्ण करण्यामध्ये आम्हाला यश आलंय आणि डिसेंबर 23ला दोन्ही लेन या 100% पूर्ण होतील। तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही फारसा बदललेला नाहीये, पण पुणे महानगरपालिकेनं तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सुरक्षा रक्षक म्हणून 25 तृतीयपंथीयांना महापालिकेत नोकरी देण्यात आली आहे। पुणे महानगरपालिकेनं सुरक्षा रक्षक म्हणून 25 तृतीयपंथीयांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यायचं ठरवलं। त्यापैकी 10 तृतीयपंथीयांना मुख्य इमारतीत तर इतर 5 जणांना महापालिकेच्या शहरातल्या इतर वेगवेगळ्या कार्यालयात नेमण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी रस्त्यावर भीक मागून पोट भरणाऱ्या सानवीनं लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून पुरुषाची स्त्री बनली। तिच्यासारख्या 10 तृतीयपंथीयांना आता सुरक्षा रक्षक म्हणून हाताला काम मिळालंय। या नव्या कामाचा त्यांना अभिमान वाटतोय। तर अगदी आमच्यासारख्या तृतीयपंथीयांना ही जॉब करण्याची संधी मिळेल आणि खूप काही वेगळा बदल होईल। पहिल्यांदा 10 तृतीयपंथीला आता बहुउद्देशीय वर्कर म्हणून भरती दिली आहे। न्याय आणि हक्कासाठी लढणाऱ्या तृतीयपंथीयांना पुणे महानगरपालिकेनं केवळ हाताला काम दिलं नाहीये, तर सन्मानाचं जगणं सुद्धा दिलंय। आता त्यांना गरज आहे यंत्रणेच्या आणि समाजाच्या याच दृष्टिकोनाची। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। आदर्श महिला पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालेला आहे आणि पतसंस्था अध्यक्ष अंबादास मानकापेंना अटक करण्यात आली आहे। वाळूज परिसरातून पोलिसांनी ही अटक केलेली आहे। 3 दिवसात मुख्य आरोपीला पोलिसांनी अटकेत घेतलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सध्या आदर्श महिला पतसंस्थेतला हा 200 कोटींचा घोटाळा गाजतोय आणि या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ही अटक केली आहे। वेस्ट इंडिज विरोधातील कसोटीत मुंबईकर यशस्वी जयस्वालनं शानदार शतक झळकावलंय। कसोटीत पदार्पण करताना यशस्वीनं ही कामगिरी केली आहे। यशस्वी यानं 171 धावा काढून तो बाद झाला। वेस्ट इंडिज विरोधातील मालिकेसाठी मुंबईकर यशस्वी जयस्वालचा भारतीय संघात समावेश करण्यात आला। यशस्वीनं त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवलाय। पहिल्याच कसोटीत यशस्वीनं शानदार शतक झळकावलंय। यशस्वी जयस्वालनं 171 धावांची खेळी केली। त्याच्या या खेळीत 16 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे। रोहित शर्मासह त्यानं पहिल्या विकेटसाठी 229 धावांची सलामी दिली। रोहित शर्मा शतक झळकावून बाद झाला।
यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माच्या शतकामुळे वेस्ट इंडिज विरोधात भारतानं पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली आहे. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.